नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की शिलाई जर का तुम्ही सुद्धा शिलाई काम करत असणार तर कमीत कमी वेळेत ब्लाउज कसा पूर्ण करायचा आणि शिलाईचा स्पीड कसा वाढवायचा तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्यासाठी आपण आधी अस्तरवरती कटिंग करून घेत असतो आणि सर्व पार्ट अशा पद्धतीने जेव्हा आपण अस्तर कटिंग करत असतो डायरेक्ट अस्तरवरती कटिंग किंवा मग पेपर पॅटर्नवरून आपण कटिंग करत असतो तर तुम्ही कोणत्या डायरेक्ट करत असणार का मग पेपर पॅटर्नवरून करत असणार तर ते बरोबर अस्तरवरती कटिंग करून घ्यायची। सर्वात आधी अस्तर कटिंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर म्हणजे काही अस्तरचे पार्ट आहेत ते ब्लाउज पीसवरती बरोबर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग ते लगेचच वेगवेगळे करून आणि त्याच्यावर लगेचच ब्लाउज पीस वेगळा करून ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा मग आता ज्या पद्धतीने मी शिलाई करून घेत आहे अशा पद्धतीने केला तरी सुद्धा चालेल। तर बघू शकतात मी अशा पद्धतीने ठेवून घेतले। अस्तर आणि ब्लाउज पीस जोडताना मी ते बरोबर समोरासमोर ठेवून घेते आणि मग मी ते जोडून घेत असते। तर तुम्ही अशा पद्धतीने जरी केले तरी सुद्धा चालेल किंवा मग जेव्हा आपण अस्तर कटिंग करतो आणि त्याच्यानंतर ब्लाउज पीस कटिंग करतो तेव्हा केले तरी सुद्धा चालेल, परंतु अशा पद्धतीने जर का केले तर मग आपल्या लगेचच लक्षात येतं की एका साइडचे पार्ट हे बरोबर शिलाई होत नाही आणि समोरासमोर ठेवल्यामुळे ते पार्ट बरोबर एकसारखे दोघा बाजूंचे होतात। तर सर्वात आधी ते बरोबर अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे असतात आणि जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा वगैरे कट करून घ्यायचा आहे। तर कटोरी झाली, त्याच्यानंतर क्रॉस पट्टी झाली आणि त्याच्यानंतर जे काही साइड पार्ट आहेत तर ते बरोबर मी एकसारखे ठेवून आणि ते सुद्धा जोडून घेत आहे। जोडून झाल्यानंतर सर्व जे काही पार्ट आहेत साइड पार्ट, कटोरी, क्रॉस पट्टी यांचा एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आणि बाही आणि मागच्या साइडला मी डिझाइन तयार करून घेतलेली आहे। त्याच्यासाठी मग ते माझे दोघंही पार्ट आधीच रेडी झालेले आहेत। तर त्याच्यासाठी मग एक आयपट्टी आणि हुकपट्टी सुद्धा मी लगेचच रेडी करून घेत आहे। तर आयपट्टी मी ब्लाउज पीसवरती अशा पद्धतीने ठेवून आणि जोडून घेतली। तर तुम्ही अस्तरचा सुद्धा वापर करू शकतात। तर मी इथं अस्तरचा नाही त्याला ब्लाउज पीस जोडून घेतला तर हा छान ब्लाउज पीस असल्यामुळे अस्तर हा त्याला शोभून दिसणार नाही। याच्यासाठी मग मी याच्यावरती कपडा ठेवून आणि जोडून घेतला आणि हुकपट्टी तर मी एक 1.25 इंचाची घेतली आणि ती अस्तरचीच घेतलेली आहे कारण ती आतमध्ये फोल्ड होणार आहे। सर्व पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही शिलाई केली तर तुमचा शिलाईचा स्पीड सुद्धा वाढेल आणि लवकरात लवकर ब्लाउज शिलाई करून पूर्ण होईल। मग सर्व रेडी करून घेतले आणि मग एका साइडचे एका बाजूला आणि दुसऱ्या साइडचे दुसऱ्या बाजूला करून घेतले आणि त्याच्यानंतर जे दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवले। आता तुमची कटोरी किती इंचाची आहे तर ही माझी 4.5 इंचाची कटोरी आहे तर मी शिलाई मार्जिन सोडून आणि 2.25 इंचाची कटोरी मोजून घेतली डबल फोल्ड करून आणि त्याच्या पुढे जे काही उरलेलं अंतर आहे तो मी टक्स देऊन घेतला। उभं अंतर मोजून घेतलं 2.5 इंच। आता तर लहान साईज आहे 30 इंच साईज आहे म्हणून मग उभा टक्स घेतला 2.5 इंच। कटोरी परफेक्ट जोडून घेतली आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने साइड पार्टवरती आधी चेक करून घेतली आणि मग दोघंही कोणे बरोबर एकमेकांवरती ठेवून आणि दोघंही पार्ट हलक्या हाताने पकडून घेतले, जास्त खेचायचे नाही। जर का एखादा भाग थोडाफार कमी झाला 1/2 इंचाने तर तो आपण कट करून घ्यायचा। 1/2 इंचाने कमी जास्त झाला तर काहीही हरकत नाही। तर बघू शकतात पार्ट अगदी परफेक्ट झाले। त्याच्यानंतर मग ही क्रॉस पट्टी जोडून घ्यायची। क्रॉस पट्टी जोडताना बरोबर हे पार्ट आपल्याला एकसारखे पकडायचे आहेत आणि एकसारखं शिलाई मार्जिन पकडायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सर्व पार्ट रेडी करून घेतले आणि जे काही लागणारं सामान आहे ते जवळच ठेवलं तर आपला ब्लाउज सुद्धा लवकरात लवकर शिवून कंप्लीट होतो। त्याच्यानंतर जी काही थोडीफार क्रॉस पट्टी उरलेली आहे तर मी सर्वात आधी तिच्यावरती शिलाई करून घेतली। दोघंही पार्ट रेडी करून घेतले आणि समोरासमोर ठेवून चेक करून घेतले। त्याच्यानंतर लगेचच ही जी काही माझ्या जवळ 1.5 इंचाची किंवा 2.25 इंचाची अस्तरची पट्टी मी कटिंग करून ठेवलेली होती हुक पट्टी तर मी ती लगेचच जोडून घेतली आणि तिच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली।
तर ही आपण जेव्हा अस्तर कटिंग करत असताना जर हे पार्ट अशा पद्धतीने कटिंग करून लगेचच ठेवले, आता आयपट्टी, हुकपट्टी, त्याच्यानंतर मग कमरपट्टी, गळ्याला आपण जोडत असतो गळ्यापट्टी, ह्या पट्ट्या सर्व आपण कटिंग करून ठेवल्या तर ब्लाऊज शिलाई करत असताना आपला तो वेळ वाया जात नाही, डायरेक्ट आपण शिवायला सुरुवात करतो. तर बघू शकतात सर्व मी रेडी करून घेतले आणि त्याच्यानंतर मग हुकपट्टी जोडून घेतली. त्याच्यानंतर ही आयपट्टी जोडून घेत आहे. तर आय मी इथं धाग्याने नाही बनवणार आहे, तर मी साध्या मशीनने छोटे छोटे त्रिकोणी बॉक्स तयार करून आणि ही आयपट्टी मी इथं जोडून घेत आहे. तर हे आय जोडून झाल्यानंतर त्यांच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून शिलाई उसवली जाणार नाही. तर इथं 5 किंवा मग 6 तुमची उंची किती आहे त्या मापानुसार इथं 5 किंवा 6 हे आय तयार करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग आयपट्टी हुकपट्टी बरोबर चेक करून घ्यायच्या. मी त्याबरोबर चेक करून घेत आहे एकसारख्या मापात आहेत किंवा नाही. जर हुकपट्टी थोडीफार एक्स्ट्रा झाली तर ती बरोबर आखून आणि शिलाई करून कट करून घ्यायची. तर त्याच्यानंतर मग आता गळापट्टी जोडून घ्यायची आहे. गळापट्टी जोडून घ्यायची आहे तर मग हे पार्ट मी समोरासमोर ठेवले, अगदी परफेक्ट आले. आता गळापट्टी जोडण्यासाठी सुद्धा मी आधीच गळापट्टी ही क्रॉसमध्ये कटिंग करून ठेवलेली होती. तर ही मी 1.5 इंचाची कटिंग करून घेतलेली आहे आणि ती डबल फोल्ड करून आणि थोडी खेचून घेत आहे, कारण अस्तरची आहे आणि अस्तरची असल्यामुळे ती खेचून जोडायची आहे. आपण जर का खेचून जोडली नाही, जास्तही खेचायचं नाही, तर गळा असा लूज पडेल. त्याच्यासाठी मग नॉर्मल खेचून आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आणि जोडून घेतली. आणि गोल आकार असल्यामुळे पट्टी परफेक्ट फोल्ड होण्यासाठी आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. गोल आकार असतो तिथं आपण जे काही कट मारून घेतले तर पट्टी फोल्ड व्हायला सोपं जातं आणि गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग येते. तर बघा, जो काही सुरुवातीचा भाग आहे एक्स्ट्राचा तो मी आतमध्ये फोल्ड केला. फोल्ड करताना डायरेक्ट आपल्याला कोण्यापासून फोल्ड करायचं नाही, तर 1 इंच थोडं पुढे जायचं आणि तिथून मग आपल्याला फोल्ड करायला सुरुवात करायची आहे. बरोबर मी अशा पद्धतीने फोल्ड करून आणि त्याच्यावरती लगेचच मी शिलाई करून घेत आहे. तर ही गळापट्टी जोडत असताना इथं तुम्ही गोट पायपिंग करत असताल किंवा मग ही गळापट्टी अशा पद्धतीने जर का जोडत असताल तर जो काही दाब आहे शिलाईचा याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. एकसारखं शिलाई मार्जिन पकडायचं आहे, म्हणजे की गळ्याला छान अशी फिनिशिंग येईल. सेम याच पद्धतीने दुसरीसुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने जोडून घेतली सेम दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने गळापट्टी मी जोडून घेतली. त्याच्यानंतर मग हे पार्ट आपले रेडी झाले. तर मग आता हे सुद्धा आपल्याला रेडी झाल्यानंतर जी काही एक्स्ट्राची क्रॉसपट्टी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला कट करायची आहे. तर ही आयपट्टी बघू शकतात तुम्ही, जी काही मी इथं आयपट्टी जोडून घेतलेली आहे ती सोडून आणि दोघंही पार्ट मी एकमेकांवरती ठेवून आणि एकसारख्या मापात दोघं पार्ट मी रेडी करून घेतले. बघू शकतात आयपट्टी पुढच्या बाजूला सोडून घेतली. त्याच्यानंतर जो काही भाग कमी जास्त असेल तो सुद्धा मुंड्यामध्ये मी कट केला. हे पार्ट रेडी झाले. त्याच्यानंतर मग मागची साईडला मी अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेतलेली आहे. त्याच्यावरती दोघंही पार्ट ठेवून घेतले आणि ते सुद्धा अशा पद्धतीने चेक करून घेत आहे. तर शिलाई करताना ह्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी असतात त्या लक्षात ठेवून काळजीपूर्वक या कट करायच्या आहेत, जेणेकरून साईडमध्ये काखेतील भाग खालीवरती होत नाही. दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने जो काही पार्ट असतो कमी जास्त आपण कितीही परफेक्ट कटिंग केली परंतु मग हे पार्ट कपडा स्ट्रेचेबल असल्यामुळे मागे पुढे होणारच. त्याच्यानंतर शोल्डर जोडत असताना गळ्याकडचा भाग मागे पुढे होऊ नये याच्यासाठी गळ्याकडच्या बाजूला आतमध्ये आधी मी सुई अडकवली आणि त्याच्यानंतर मग मशीन मागे पुढे करून गळ्याकडच्या भागाला लॉक केलं आणि शोल्डर जोडून घेतले. दुसऱ्या बाजूचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी शोल्डर जोडून घेत आहे. गळ्याकडच्या बाजूला थोडं लॉक करून घेत आहे. एवढं परफेक्ट जोडून सुद्धा आपल्याला ते समोरासमोर अशा पद्धतीने ठेवायचे आणि जो काही एक्स्ट्राचा भाग थोडाफार कमी जास्त झालेला असेल तो सरळ रेषेत कट करायचा. अशा पद्धतीने जोडून झाले. त्याच्यानंतर मग बाह्या जोडून घ्यायच्या. तर बाह्या जोडायच्या आधी सुद्धा ते आपल्याला चेक करून घ्यायच्या. जी काही बाही कमी जास्त असेल एका मापात कट करायची आणि बाहीचा मध्य सेंटर काढून आणि जो काही शोल्डरचा मध्य सेंटर आहे तिथं बाहीचा परफेक्ट मध्य सेंटर ठेवून आणि मग बाही जोडून घ्यायची आहेत.
तर डिझाईनची बाही असो किंवा मग साधी प्लेन बाही असो, ह्याच पद्धतीने बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. कारण शोल्डर जे परफेक्ट आपल्या शोल्डरवरती येतं तर बाही कुठेही खेचल्यासारखी होत नाही आणि अगदी परफेक्ट बसते. जर का काखेत मग थोडाफार बाहीचा भाग कमी जास्त झाला तर काही हरकत होत नाही. या पद्धतीने जर का तुम्ही जोडून घेतली तर अशा पद्धतीने बाही जोडून घेतली तर दोघंही बाजूंना परफेक्ट बाही आलेली आहे, कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही. त्याच्यानंतर त्याच्यावरती लगेचच डबल शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. तर डिझाईनची बाही असल्यामुळे मी हळूवारपणे शिलाई करून घेतली आणि नंतर मग जी काही प्लेटांना आतमध्ये जी शिलाई करून घेतली आणि पुढच्या बाजूला जी काही थोडीफार दिसत असेल ती नंतर मी टिच ओपनरच्या सहाय्याने ओपन करून घेणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडची बाही सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने मध्य सेंटरपासून जोडून घेतली आणि ही सुद्धा शिलाई मी ओपन करून घेणार आहे. नंतर हे पार्ट बाहीचे अशा पद्धतीने पकडायचे आणि चेक करून घ्यायचे. जो काही अशा पद्धतीने भाग एक्स्ट्रा वाटत असेल तर जे काही इथं शिलाई मार्जिन असतं काखेमध्ये तर बघू शकतात तिथं अर्धा इंच जास्त आहे तर इथं मी पाव इंचावरती शिलाई करून घेतली काखेमध्ये आणि त्याच्यानंतर मग परत जोडून बघितले तर अगदी परफेक्ट येत आहेत. किंवा मग अजून थोडाफार कमी झाला असेल किंवा जास्त झालं असेल तर ते पार्ट परत मी अजून चेक करून आणि नंतर परत पाव इंच एक लाईन इतक्या अंतरावरती शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर मग मुंड्यातील दोघंही बाहीचे भाग बरोबर एकमेकांवरती ठेवून घेतले आणि शिलाई करून घेत आहे. जर का तुमच्याकडे ओव्हरलॉकचं मशीन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिलाई नाही केली तरीसुद्धा चालेल. तर या ब्लाऊजला मी आतून आधी अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे कारण माझ्याकडे ओव्हरलॉकचं मशीन नाही आणि अशा ब्लाऊज किंवा पैठणी साडींचे जे काही ब्लाऊज असतात त्यांचे धागे हे बाहेर निघत असतात. त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मग लगेचच आपण बाही उलटी करून आणि जी काही आपण शिलाई करून घेतली तिथं अशा पद्धतीने लगेचच शिलाई मारून घ्यायची आणि 1-2 शिलाई लगेचच पाव इंचावरती आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत. आता तुम्ही कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत आहेत तर त्याचा छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग आणि जो काही तुमचा दंडघेर असेल तो टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर बघू शकता दुसऱ्या साईजची बाही सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने जोडून घेत आहे. तर ती अगदी परफेक्ट आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही. तर मुंड्यातील भाग हे खाली वरी होऊ नये याच्यासाठी मुंड्यापासून मी जोडून घेतले. त्याच्यानंतर खालच्या बाजूला लगेचच तिथून मी जोडून घेत आहे. तर कपडा स्ट्रेचेबल असल्यामुळे आपण जर का खालीपासून सुरुवात केली किंवा बाहीच्या सुरुवातीपासून शिलाई केली तर हे भाग खालीवरती होत असतात आणि अशा पद्धतीने जोडून घेतले तर अगदी परफेक्ट येतात. त्याच्यानंतर वरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने शिलाई केली तर मग आपले धागे वगैरे अजिबात निघत नाही किंवा मग तुमच्याकडे ओव्हरलॉकचं मशीन असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकतात. तर इथं पाव इंचावरती परत 1-2 शिलाई मी एक्स्ट्राची मारून घेत आहे. तर ब्लाऊज बरोबर करून घ्यायचा आहे कारण आपण जेव्हा हे शिलाई करत असतो तेव्हा आपोआप खालच्या बाजूला घोळ होत असतो. त्याच्यानंतर मग इथं ब्लाऊज बरोबर केला मी आणि त्याच्यानंतर लगेचच मग छातीचा चौथा भाग टाकून घेतला. त्याच्यानंतर जो काही दंडघेर आहे तो मोजून घेतला आणि खडूच्या साहाय्याने सरळ रेष ओढून घेतली. कमरेचा सुद्धा चौथा भाग टाकून सरळ रेष ओढून घेतली आणि तरी मी जे काही माप टाकून घेतलं मी त्याच्यावरती शिलाई केली नाही. त्याच्याजवळ आधी पाव इंचावरती शिलाया करून घेतल्या 1-2 आणि त्याच्यानंतर मग जी काही सरळ रेष आहे तिच्यावरती शिलाई मारून घेतली कारण मग अशा पद्धतीने शिलाई केली तर कुठेही फुगा वगैरे होत नाही. तर फायनली अशा पद्धतीने दोघंही बाजूंना मी सेम माप टाकून घेतले आणि ब्लाऊजची फिटिंग करून घेतली. तर ही माझी शिलाई करण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरी ब्लाऊजची शिलाई करू शकतात आणि माझी शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. तर फायनली मग आपला ब्लाऊज इथं पूर्ण रेडी झालेला आहे. तर बघू शकतात खूप छान फिनिशिंग आलेली आहे आणि कमी वेळेमध्ये खूप छान असा मी ब्लाऊज इथं शिलाई करून घेतलेला आहे.